लातूर जिल्ह्यात यावर्षी आधीच पाऊस उशिराने झालाय आणि त्यातच शेतकऱ्यांनी पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र कृषी विभाग यावर काहीच कारवाई करत नसल्याने शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी थेट कृषी अधीक्षक कार्यालयातच ठिय्या मांडत जिल्हा कृषी अधीक्षकांना जाब विचारलाय. तसंच बोगस बियाणे व खते निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे देखील जाणार असल्याचं सांगत सध्याचं सरकार हे विद्यार्थ्यांचं सरकार असून नापास सरकार असल्याची जळजळीत टीका देखील शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केली आहे. आता संबंध देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग, जगाचं तापमान वाढतंय, त्यामुळे पाऊस अनियमित झालेला आहे आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे आणि पेरण्या झाल्यात, पण बऱ्याच ठिकाणी बिलकुल पेरणी झालेली नाही. काही कार्यकर्ते म्हटले की आत्ता आमची पेरणी चालू आहे. त्या कृषी अधीक्षकांच्याकडे गेल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये ज्या बोगस बियाणं आहेत आणि दोनदा सॅम्पल रिजेक्ट झाल्यानंतर सुद्धा ते लोक इतर राजरोसपणे खतं विक्री करतायत आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतायत. त्याच्या बाबतीमध्ये त्यांना आज आम्ही तपशीलवार माहिती काढायला लावली आणि त्याने खालच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत फोन लावून या सगळ्या गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेतलेली आहे. खतांच्या बाबतीत जसं आहे तसं बियाण्यांच्या बाबतीत सुद्धा बरीचशी बियाणं उगवलेली नाहीत आणि अनेक कंपन्यांची बियाणं जी आहेत ते म्हणजे उगवण क्षमता कमी असलेल्या आहेत, काहीतरी अजिबातच उगवलेली नाहीत आणि त्याच्या बाबतीत मात्र आता वाद झाला आमचा आणि कृषी अधीक्षकांचं म्हणणं आहे की हे जे काही फेल झालेलं आहे त्यांच्यावर आम्ही काही कारवाई करू शकत नाही बियाणे कंपनीवर. तुम्ही जर का नुकसान भरपाई पाहिजे तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जावा असा सल्ला दिल्यानंतर मी म्हटलं ते ग्राहक न्यायालयात जरी आमच्या बाजूने निकाल झाला तर ते हायकोर्टात जातात, हायकोर्टात आमच्या बाजूने झाला तर सुप्रीम कोर्टात जातात आणि अशीच काही आमची लढाईची ताकद राहत नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकरी लढू शकत नाही. तेव्हा याच्यासाठी काही कायदा होणं गरजेचं आहे. तर ते म्हटले शासकीय धोरणाचा भाग आहे, त्यामुळं आम्ही याच्या बाबतीमध्ये जसं इतर बाबतीत ज्या काही खोडसाळपणा करणाऱ्या कंपन्या खताच्या असतील, औषधाच्या असतील किंवा ह्याच्या असतील, ह्युमनमध्ये माणसांची खतं किंवा औषधं याच्यात काही बोगसपणा निघाला आणि जसं काही तपशील दिलेला आहे त्या पद्धतीचं जर त्यांच्या औषधामध्ये ते सगळे घटक नाही आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई होतात. तसं या बियाण्यांच्या संदर्भामध्ये, खतांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जे काही औषधं कीटकनाशकं दिली जात आहेत ती जर योग्य नसतील तर त्या कंपन्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हकनाक दुकानदारांना पकडून त्रास देण्यात काही अर्थ नाही आहे. कंपन्या हे सगळं तयार करतायत आणि त्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आज आमची भूमिका आहे. आणि आत्ता यांनी आम्हाला सगळ्या ज्या कंपन्यांच्यावर आम्ही कारवाई करण्याचा रिपोर्ट केला आहे, आमचा अधिकार नसला तरी शासनाला कळवलं आहे. आम्ही आग्रहाने सांगितलं की तुम्ही जर कळवलं शासनाला तर त्याची एक प्रत आम्हाला द्या आणि आम्ही शासन कसं करत नाही ते बघतो. आम्ही ते प्रत घेऊन तुमची शासनाकडे जातो. तर आत्ता लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला ते एक प्रत त्यांनी द्यायचं कबूल केलं. आमच्या जिल्हाध्यक्षाकडे देतो म्हणून सांगितलं आहे. तर ते घेऊन महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे जाणार आहोत आणि हा प्रश्न आम्ही धसाला लावणार आहोत. त्याच्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे हो, ही काही एकट्या लातूरचे नाही, पण लातूरच्या दुर्लक्ष आहे राज्य सरकारचं याकडे. नाही राज्य सरकारचं आता मी वाईट शब्द वापरत नाही, परंतु अत्यंत विद्यार्थी सगळे आता तिथं नापास झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार नापास सरकार आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये त्यांच्याकडनं आता आम्हाला हे गळ्यात अडकवलेला आसूड आहे तो आता इथल्या अधिकाऱ्यांच्या नाही तर शासनावरच आता हा आसूड आम्हाला टाकण्याची गरज तयार झालेली आहे आणि त्यांना वटणीवर आणणार आहोत. लातूर जिल्ह्यामध्ये जुलै महिना संपला, आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. आत्ता काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत, 80% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. गंभीर परिस्थिती आहे याबाबत आणि गेल्या वर्षात पीक विमा असेल किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई असेल ती मिळालेली नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनामध्ये किंवा आज आम्ही याच्या बाबतीत चर्चा झाल्या, परंतु आता जे काही पेरणी झाली म्हटलं ती आता इतक्या उशिरा झाली, ते उगवतं किती उगवलं तर त्याला बघणं फळ किती, पीक किती येतं आहे, पिकाची आणेवारी काय ठरते तर त्याच्यावर इन्शुरन्सवाले तर इतके आता बामटे चाललेत, काही कंपन्या देतात काही देत नाहीत असं चालू आहे. तेव्हा हे सगळं सरकार हे शेतकऱ्याकडे अत्यंत उदासीनतेनं बघतंय. तर या सरकारला शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही 9 ऑगस्टला नांदेड जिल्ह्यामध्ये हदगावला
एक मोठी शेतकरी परिषद या सगळ्या विषयांच्यावर घेतलेली आहे. तर त्या परिषदेमध्ये आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. मोठ्या संख्येने सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं यावं अशी आपणामार्फत मी त्यांना विनंती करतो. Thanks for watching Ekmat Digital.